चला बॉलिंग करणारा जो संघ आहे आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्याकडे पाठवा. बॉलिंग करणारा संघ आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फुटवर्कचा चांगला वापर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. रस मिळतात. 4 येतोय चौकार. एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. या बॉलवरती 4 धावा आपण बघितल्या. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल. विकेट काढण्याचा प्रयत्न. याही वेळेला आक्रमण दाखवले आणि बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. का फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर फुटवर्कचा चांगला वापर हा फलंदाज करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला जर का आपण बघितलं तर सुरुवातीपासूनच इथून मात्र आक्रमण चढवलंय या खेळाडूंना आणि गोलंदाजाला कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न हा फलंदाज दाखवत असताना. आता पाहूया 2 आले. तिसरा येईल का? तिसरा चौकार इथून मात्र खेचला जाईल का? हा देखील प्रश्न चिन्ह. चला फक्त 16 मिनिटं आम्ही आपल्याला दिलेले आहेत 4 ओव्हर साठी. यावेळेला देखील फिरून मारण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. आता या बॉलवरती धावा किती? यस. तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग 3 बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळतात या सकाळच्या सत्रामध्ये. बॅट्समन शशिकांतच्या बॅटमधनं प्रभावित करतात शशिकांत आणि एक बहारदार खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळतीये. विकेट आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल. याही वेळेला बिगिट रक्षक बॉलच्या मागे धावत आहेत. एक धाव कम्प्लीट. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एकच धाव मिळणार आहे आणि एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागतंय. खरं तर आज जर का आपण बघितलं तर महेश दादा आणि यांची संपूर्ण टीम पहा. लाईव्ह टेलिकास्ट अतिशय दर्जेदार त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. प्रत्येक बॉलला खरं तर योग्य रीतीने कॅप्चर केलं जातं. खरं तर हा टेनिक्स बॉल वापरला जातो आणि टेनिक्स बॉल वरती जे टेनिक्स नाव आहे लाल अक्षरामध्ये लिहिलेलं ते सुद्धा टिपलं जातं. म्हणजे इतकी क्लॅरिटी या कॅमेऱ्याची आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा. 1 ओव्हरचा खेळ संपला. आज खरं तर अनिकेत मोरे खरं तर युरोपला होते परंतु 1 महिना झाला ते पुन्हा एकदा भारतामध्ये आलेले आहेत आणि आपल्या रोडपाडी गावचा एक गोड आवाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर रोडपाली हे छोटस गाव आहे परंतु त्या गावातून आज मात्र आपल्या नावाची छाप
अनिकेत मोरे सरांनी सोडलेली आहे आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून एक चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. खरं तर आमच्या प्रत्येक कॉलला मान देऊन ते खरं तर स्पर्धेसाठी येत असतात आणि त्यांचं देखील आम्ही जितकं कौतुक करू तितकं कमीच आहे. बॉलर ओव्हर नंबर 2 मध्ये आता आपल्या बॉलर ओव्हर नंबर 2 मध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या. बॉलर तयार होतात. या वेळेला पहा स्विंग अँड मिस थोडासा कट झाला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. या बॉल वरती काय घडणार आहे. बॉलर तयार. यावेळीचा बॉल बॉल हवेत. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट आणि तिथे मात्र एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय या खेळाडूला. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. यानंतरचा सामना कळंबोली फायटर्स PWD आणि सेंचुरी सुपर किंग्स असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आजच्या दिवसातील चौथा सामना. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोर बरोबरती बदल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. बॉल तयार होतो आहे. याही वेळेला पहा तिथे पंच कळवतात हा व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे गणेश शेटके सर आणि अभिजित गायकवाड. खर तर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. एक जान तर दुसरी धडकन. आणि पहा पंचांच्या भूमिकेमध्ये आज मुख्य आयोजक सुद्धा एक चांगली कामगिरी पार पाडतात आणि खरं तर दोस्ती 11 या टीम कडून ते सुद्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले. गणेश शेटके आणि अभिजित गायकवाड स्क्वेअर लेगचे अंपायर आहेत. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल. विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि या मोमेंटला इथे मात्र एकच आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या पद्धतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपण बघतो 18 धावा. 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया पुन्हा एकदा हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. यावेळेला पहा या बॉलला फक्त खेळून काढलं. मिड ऑन रेझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर वेगानं करत तर त्या रेझर मध्ये फिल्डर बॉलच्या मागे विसावले होते आणि या मुवमेंटला कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे डॉट बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. काव कॉर्नर रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या मुवमेंटला षटक संपलंय. ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गडी बाद 19 धावा. 19 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन 2 ओव्हर आपल्याला अगोदर बोलवतोय कारण मित्रांनो आपण जर उपस्थित असाल तर लगेच जर आम्ही टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या नेक्स्ट मॅच कळंबोली फायटर्स PWD आणि सेंचुरी सुपर किंग्स. ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होती. आणि आपलं जे स्क्वॉड आहे त्या सर्वांनी आपल्या आयडी देखील घेऊन यायचे आहेत. ओव्हर नंबर 3 मधील हा बॉल.
या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल, खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं आणि या मोमेंटला डॉट बॉलची सांगता. चला अंपायर, नक्की काय निर्णय आहे तो आमच्यापर्यंत आपण कळवायचा आहे. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. चला प्लीज वेळ कमी घ्या. गोलंदाज कळकळीची विनंती आहे, भरपूर वेळ घेत आहे आणि पंचांना देखील विनंती असणार तिथे खेळाडूंना वेळ घेऊ द्यायचा नाहीये. फ्री व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा हा बॉल पुन्हा एकदा व्हाईट +1 म्हणजेच 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातात. 22 धावा धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. कमी गतीचा हा बॉल बॅकफुटला गेला, ऑफसाईडला चांगला पंच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि काय वेगाने धावला हा फलंदाज. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात, पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल देखील तयार होतोय. यावेळेला देखील एक चांगला ऑफसाईडला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर शांत ठेवलंय आणि इथे पहा मोठ्या फटक्यांपासून बॅटरला पूर्णपणे इथून मात्र लांब ठेवलं. चांगली गोलंदाजी. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी करत असताना विकास आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगली लायन लेन आपण बघितली आणि पुन्हा एकदा बॅटरला शांत ठेवलंय. कमालीची गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये विकास आपल्याला पाहायला मिळाला.
अजूनही विकासच्या स्पेल मधील षटक संपलंय अंपायर असं गुणलेखक सांगतात. पहिला बॉल डॉट बॉल होता. दुसरा बॉल वाईट, तिसरा बॉल डबल. पहा पहिला बॉल डॉट बॉल होता, त्यानंतर व्हाईट बॉल आला आणि परत व्हाईट बॉल आला. यस. आणि त्यानंतर डबल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डबल, पुन्हा एकदा एक सिंगल आणि आता 2 बॉल डॉट. षटक संपलेला आहे. खर तर आमचे गुणलेखक यांचं आम्ही कौतुक करू. अविनाश यांचं ज्या पद्धतीने त्यांनी लक्ष ठेवलं आणि खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेच्या अनुषंगाने ते इथून मात्र करतात. धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. चला आता बॉलर तयार होतो. खरं तर आमचे क्रिक लाईव्ह 007 या युट्यूब वाहिनीचे सर्व महेश दादा इथून मात्र रजा घेतात. दादा आपलं खरं तर आम्ही शतश आभार व्यक्त करतो, कारण शून्यातून विश्व खरं तर या माणसाने उभारलं. बरोबर तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव देखील कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीने षटक संपलंय आणि ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 26 धावा. चला सराव थांबवायचा आहे भाऊ. एक दिवस जर का बघितलं तर आजच्या दिवसामध्ये 16 संघ आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पाहूया प्रकाशच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. या वेळेला देखील आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला शांत ठेवला आणि डॉट बॉल. ओ फटका अप्रतिम आहे, परंतु फिल्डर आहेत, पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक बॅट्समन बाद. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार. चला वेळ कमी घ्या. दरम्यानचा पुढचा बॉल.
यावेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधील हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूण रन्स आपण बघतोय 27 धावा. 3.3 चेंडूंचा खेळ संपलाय. यावेळेला बॉल हवेत आणि तिथे पहा खूप चांगला झेल पकडला आणि आता बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. खर तर मित्रांनो मनापासून आभार व्यक्त करतोय सेंचुरियन सुपर किंग्स या संघाचं. खरं तर आमचं समालोचन आवडल्याबद्दल आम्हाला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलेला आहे. थँक्यू सो मच. आतापर्यंत खेळाडूवरती पैसे लावताना आम्ही अनेकांना बघितलं, परंतु प्रथमतः या स्पर्धेमध्ये आमचं समालोचन आवडल्याबद्दल आपण आम्हाला पारितोषिकाच्या माध्यमातून कॅश प्राइज दिलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. अमरदादा जाधव राज्य स्तरावर आरोग्य सेवक आहेत. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अमरदादा जाधव मनापासून आपला आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कळंबोली फायटर्स टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी खरं तर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. यस थँक्यू. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक धाव कंप्लीट झाली. धावत असताना इथे धावचीच्या रूपाने आता बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा आणि या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर इथून मात्र बॅट्समन बाद होतो. चला वेळ आपण कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. चला नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. सुरक्षा रक्षक ट्रॉफी 2025 सन्माननीय माधवराव भोसले साहेबांच्या खरं तर आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलंय. साहेबांचं कार्य भरपूर मोठं होतं. सुरक्षा रक्षक कायद्याचे ते जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. सुरक्षा रक्षकांचे आराध्य दैवत म्हणून साहेबांची ओळख होती माधवराव भोसले साहेब आणि खरं तर त्यांच्याच आठवणींना या स्पर्धेच्या अनुषंगाने खरं तर उजाळा देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आमचे मुख्य आयोजक ऍडव्होकेट अजिंक्य भोसले साहेब देखील आपल्याला पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये खरं तर त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा आपण पार पाडलात. दुसऱ्या डावामध्ये जिथे मात्र विजयासाठी लक्ष येणाऱ्या 24 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. पाहूया या लक्षाचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे ऐकण्यासाठी जाऊया. पुन्हा एकदा रोडपाली या गावाचा एक गोड आवाज खरं तर अनिकेत मोरे सरांना आपण ऐकणार आहोत. हॅलो. तर नक्कीच धन्यवाद सुनील सर की आपण या मॅचच्या पहिल्या इनिंगची समालोचनाची धुरा सांभाळली आणि अगदी नवी मुंबई विभागातील एक सुमधुर आवाज जो आपल्या कानापर्यंत पोहोचला आणि आपल्या प्रेक्षकांची देखील ज्यांनी मन जिंकली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सत्कार सन्मान पूर्ण करायचा आहे. अगदी मान्यवरांची आपण या ठिकाणी सुनील सर उपस्थिती नक्कीच पाहत आहे. अगदी खऱ्या अर्थानं अभिजित गायकवाड साहेबांच्या माध्यमातून या भव्य दिव्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावरती खरं अर्थानं असलेलं प्रेम मान्यवरांचं आपण आज त्यांच्या उपस्थितीच्या माध्यमातून नक्कीच पाहतोय. अगदी आयोजन असेल त्याच्यानंतर पंचांची भूमिका असेल
त्याच्यानंतर पाणी पुरवठा असेल, कोणतीही भूमिका असू द्या, अगदी अभिजित गायकवाड साहेब मात्र पूर्णपणे आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेला मात्र आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचं आहे आणि ती गोष्ट मात्र ध्यानात घेऊन अगदी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान राहिलं आहे आणि तेच आपण आज स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेच्या माध्यमातून देखील पाहत आहे. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी, परंतु एक चांगलं प्लॅटफॉर्म मात्र आपलं जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यासाठी देखील निर्माण करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात आपल्यासमोर सेकंड इनिंग्स देखील येईल, परंतु अगदी 24 चेंडूंमध्ये 28 धावा देखील बनवायच्या आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मान्यवरांचा सत्कार सन्मान म्हणजेच आपल्या देशाची जी परंपरा आहे, जो रीतिरिवाज आहे, तो मात्र या ठिकाणी चालू ठेवत असताना मात्र अतिथी देवो भव याची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाते. 24 चेंडूंमध्ये 28 धावा 24 चेंडूंमध्ये पूर्ण करायच्या आहेत. तर नक्कीच मराठा वॉरियर्स टीमनं अगदी नाणेफेकी जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता, तर आमंत्रण केलं होतं ते म्हणजेच MSRTC 11 टीमला प्रथम फलंदाजीसाठी अगदी 24 चेंडूमध्ये 28 पहिला चेंडू अगदी पुल केला आहे, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला आहे नो डाऊट डिक्लेअर झोनमध्ये आणि बघता बघता येईल ही एक धाव. या एका धावेनं मराठा वॉरियर्स टीमच्या धावसंख्येचा या ठिकाणी श्रीगणेशा देखील झाला आहे. या एका धावेनं विजयाची वाटचाल करत असताना आगेकूच करताना तुम्ही मराठा वॉरियर्स टीमला पाहू शकता. गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र ही धावसंख्या थांबवायची आहे. 24 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज भासली असताना मात्र आता समीकरण आपल्या डोळ्यासमोर जरूर आढळलं आहे, ते म्हणजे 23 चेंडू आणि 27 धावा. स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज उत्तम. नितीनने अगदी एक धावा काढून स्ट्राईकला देखील रोटेट केलं आहे. नितीन आणि उत्तमची आपण जोडी पाहत असताना मात्र 23 चेंडूमध्ये आता गरज शिल्लक आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 27 धावेंची. पुन्हा एकदा चेंडूला अगदी मी म्हणेन पुल केलं आहे. दोन खेळाडू चेंडूच्या मागोमाग जात असताना चेंडू मात्र थांबणार नाही आहे. धक 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 करत येतोय हा दर्जेदार चौकार. या 4 धावेनं मात्र धावफलक देखील आपल्यामध्ये चित्र बदलत असताना एकूण 5 धावा तुम्ही धावफलकावरती नक्कीच पाहू शकाल. 28 धावांची गरज आहे आणि जर का तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली तर नो डाऊट तुम्हाला ही मॅच मात्र तुमच्या हातातून गमवावी लागेल. जर का तुम्हाला तुमचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं आहे आणि त्या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती जर का तुम्हाला तुमचं नाव कोरायचं आहे तर कुठेतरी तुम्हाला भेदकतेने चिकूट मारा करावा लागेल. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवून चांगल्या टप्प्याचा निवड देखील तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा पदल आली तर स्टेप आउट, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू येतोय सीमा रेखा पार 4 हा चौकार. अतिशय कल्पकतेने खेळलेला हा फटका मात्र येतोय सीमा रेखा पार आणि या 4 मात्र आपण सलगचे बॅक टू बॅक 2 चौकार पाहताय. बॅट्समन नितीनच्या बॅटमधनं जरूर त्या पहिल्या चेंडूवरती 1 रन आली, ती मात्र डिक्लेअर झोनच्या माध्यमातून आली आणि या एका धावेनं आणि या 4 धावेनं मात्र एकूण धावसंख्या तुम्ही धावफलकावरती अनुभवू शकता ती म्हणजे बिनगडी बाद आत्तापर्यंत 9 रन्स इज ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अगदी देखना फटका येतो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार येतोय नितीनच्या बॅटमधनं दर्जेदार चौकार. चौकारांची हॅट्रिक आणि अगदी नक्कीच मिशांना ताव देताना दिसतोय फलंदाज, कारण की काय बॅटिंग केली आहे. अगदी 28 धावांचा पाठलाग करत असताना मात्र मला हा सामना 2 षटकांमध्ये संपवायचा आहे आणि त्यासाठी असलेली ही घाई तुम्ही फलंदाजाकडनं नक्कीच पाहू शकता. सलगचे 3 चौकार आले म्हणजे चौकारांची हॅट्रिक देखील हा फलंदाज पूर्ण करतोय. अप्रतिम. पहिला शॉट तुम्ही नक्की स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये पाहिला, त्याच्यानंतर कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये, त्याच्यानंतर लॉंग ऑफमध्ये आलेला हा चौकार. पुन्हा एकदा चेंडू मिडॉनच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला, अप्रतिम क्षेत्ररक्षण नकार दिलाय आणि हा बॉल डॉट येतोय. म्हणजे कुठे का होईना एक तुझी तर एक माझी असा लढा करत असताना मात्र गोलंदाज देखील कमबॅक करतोय. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे असं काहीसं प्रात्यक्षिक दाखवत असताना गोलंदाज शशिकांत मात्र मैदानामध्ये चांगला कमबॅक करतोय. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय, चेंडू अगदी चाललाय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, बघता बघता चेंडू ही शर्यत जिंकतोय. पुन्हा एकदा आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार नितीनच्या बॅटमधनं.
तर लक्ष असू द्या, पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत असता 28 धावांची गरज हवी असताना मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर स्कोर कार्डवरती एकूण धावसंख्या अंकित केली जाते ती बिनगडी बाद 17 धावा, माफ करा 17 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता, म्हणजे 4 चौकार अविनाश सर, एकूण 16 धावा आणि एक सिंगल 17 धावा, एकूण 17 धावा आपण धावफलकावरती अनुभवताय. जेणेकरून जर आपण विचार केलात तर नितीन मात्र अगदी विस्फोटक फलंदाजी करतोय. आपल्या बॅटिंगमधनं तो अगदी अपोजिट टीमवरती असे मोठमोठे वार करतोय की या जखमा भरायला मात्र खूप वेळ लागेल, परंतु या जखमा भरत असताना अगदी आता गरज येऊन ठेपली आहे ती 18 चेंडू आणि गरज असेल ती 11 धावांची. एक और एक 11 रनों की जरूरत. इथून पुन्हा एकदा नवीन गोलंदाज कल्पेश सज्ज होत असता पहिला चेंडू डिलिव्हर करेल. अगदी पंचांचा इशारा आलाय की इट्स अ नो बॉल, आणि या नो बॉलनं मात्र कुठे का होईना नक्कीच अगदी सर्कल समाप्त. ज्यावेळी आपलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होतं त्यानंतर तुम्हाला 5 खेळाडू बाहेर ठेवायचे असतात. एकही एक्स्ट्रा खेळाडू जर का बाहेर ठेवला तर मग तुम्हाला दंडित केलं जाईल आणि ह्या चेंडूवरती निश्चित रूपामध्ये फ्री हिट देखील दिलं जाईल. म्हणजे जर का आपण ABP माझा न्यूज चॅनल पाहत असाल तर त्याच्यामध्ये म्हटलं जातं उघडा डोले पहा नीट, हा चेंडू आहे फ्री हिट, आणि या फ्री हिटवरती मात्र फलंदाज काय करणार. एकूण 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. तूर मात्र मोठा फटका खेळायचा होता, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल. विकेट किपर देखील आपली कामगिरी मात्र अचूकपणे बजावतात. बघता बघता समीकरण बदलत चाललंय. एकूण आता 11 चेंडूंमध्ये गरज 17 चेंडूंमध्ये गरज असेल ती फक्त आणि फक्त 10 धावांची. म्हणजे 2 मोठे फटके या मॅचला पूर्णपणे संपुष्टात आणतील, परंतु गोलंदाज इथून देखील शिरकाव करू शकतात. त्यांच्यामध्येही दमखम आहे. चांगल्या टप्प्याचा चेंडू आहे, शॉर्ट पिच बॉल, परंतु अंपायर आमच्याकडे वळतील आणि दर्शवतील की इट्स अ वाईट बॉल. अवंतर चेंडू गोलंदाजाला पनिश केलंय आणि पनिश करत असताना ही मोफत स्वरूपाची एक धाव मिळतीये ती मराठा वॉरियर्स टीमला. आता पुन्हा एकदा समीकरण आपल्या डोळ्यासमोर येत आहे. 17 चेंडू जिंकण्यासाठी फक्त गरज असेल 9 धावांची. 9 धावा कशा पद्धतीनं पुऱ्या केल्या जातील आगंतुकाचे प्रश्न राहिलेत, परंतु इथून पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरमध्ये चेंडू येत असताना एक धाव, आणि या एका धावेनं पुन्हा एकदा जो फलंदाज इन्फॉर्म आहे अगदी सिंगल हँडेडली ज्यानं मोर्चा सांभाळलाय तो फलंदाज मात्र स्ट्राईक हँडवरती येत असताना नितीन कशा पद्धतीची कामगिरी करेल. नितीन ज्यावेळी स्ट्राईक हँडवरती येतोय त्यावेळी त्यांच्या टीमच्या डगआउटमध्ये मोठे फटके येण्याची अपेक्षा बाळगतात. बघूया तो मोठा फटका येईल का. हो, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. इथून तुम्ही पाहताय अगदी चेंडू समजला नाहीये फलंदाज नितीनला, आणि इथून पुन्हा एकदा डॉट चेंडूच्या समाप्ती अखेर टीमची धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे बिनगडी बाद 20 या धावसंख्येवरती. आता म्हणजे जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 चेंडू आणि 8 धाव्यांची. 15 चेंडूमध्ये 8 धावा 15 चेंडूंमध्ये एक मोठा फटका. इथून मात्र फुल टॉस बॉल, मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये, येतोय हा लांबच लांब दर्जेदार षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं नितीन स्ट्राईक हँडवरती आला की मोठा फटका म्हणजे नितीनची ओळख, आणि ती ओळख तो मैदानामध्ये नक्कीच सादर करतोय. आता मात्र फक्त गरज असेल 14 चेंडू आणि 2 धावेंची. अगदी एका हाती मी म्हणेन या मॅचला जिंकलंय. 1 साइडेड हा मुकाबला जरूर झालाय. फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज असेल. पुन्हा एकदा अगदी मिडल ऑफ द बॅट करत चेंडूला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पाठवलंय. इथून मात्र कॅच ड्रॉप आणि मॅच देखील हातामधनं गमावली आहे. जिंकलेल्या संघाचे खूप 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 अभिनंदन, आणि पराभूत झालेल्या संघाला देखील त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं बेस्ट ऑफ लक. नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच उजव्या हाताचा फलंदाज नितीन, ज्यानं अगदी धावसंख्येची गरज असताना आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये 31 धावा ॲड केल्यात. म्हणजे अविनाश सर सांगायचं झालं तर 28 धावांची गरज होती, परंतु फलंदाज स्वतःच्या खात्यामध्ये 31 धावा ॲड करतोय. काहीसं वेगळं क्रिकेट आपण नक्कीच पाहत आहे. तर या नितीन आपल्याला विनंती असेल आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे. नक्कीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याच्यानंतर आजच्या दिवसातला आपण सामना नक्कीच पाहताय. कलंबोली फायटर्स PWD विपक्ष सेंचुरी सुपर किंग्स या 2 टीम्समध्ये खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर ओपनचा एक खूप मोठा खेळाडू, खूप मोठं नाव, एक सितारा